रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, परत माझा आवाज जाड झाला म्हणजे मला सर्दी झाली. ती सर्दी रिपेअरच नव्हती झाली आणि सकाळी सकाळी पहाटे खूप जास्त त्रास होतो. आज उठण्याचीच इच्छा नव्हती, माझी झोपच खुलत नव्हती. पण मम्मीने त्यांना दारावर जायचे, पप्पांचे मामा वारले तर ते तिकडे जाणार आहेत, त्यामुळे मी जबरदस्ती स्वतःला उठवलं, मुलांचं आवरून दिलं, आंघोळी पांघोळी आणि स्वतःचं पण आवरून घेतलं. रूम आवरला, थोडासाच पसारा राहिला आहे आता. आणि हे कपडे आता खाली नेते धुण्यासाठी. मम्मींचा स्वयंपाक झाला आहे आणि मम्मींनी खालची झाडझूड पण करून टाकली. माझं काय आता काही करायची इच्छा नाही, कारण मी त्या दिवशी शालीमार ते दहीपूल चालली ना, तर माझे पाय इतके घाण दुखत आहेत ना, मला अजिबात चालायची सुद्धा सवय राहिलेली नाही. तर त्यामुळे काही मूड नाही माझा फरची करण्याचा. सर्दी झाली की लगे डोकं जड पडतं माझं. मला परत डोस आणावं लागेल. त्रिशू पण जास्त खोकलते, तिला पण बहुतेक दवाखान्यात न्यावं लागेल. बघू आता काय काय होतंय, दाखवते मी रुटीनमध्ये. मस्त खाली आली, मम्मींचा चहा रेडी होता, चहा घेतला आणि मुलांना मस्त लाडू देऊन टाकले. तर त्यांचं लाडू खाता खाताच किती वेळा भांडणी लागल्या. आमचे मुलं शांततेत खाऊन पिऊन घेतील ना, बापरे तुफानच येऊन जाईल घरात डायरेक्ट. म्हणजे शांतताच नसते त्यांना, एकमेकांच्या ताटात टाकतील, उद्योगच करतील. तर गाईज, आमच्या त्रिशूने बघा तिकडं किती पसारा केला आहे. तिला सुट्टी असली की हे फिक्स काम असतं तिचं, सोप्याच्या मागे तिथं पसारा करणं. आता मी कानाला पोळीचा रोल देऊन टाकला आहे. कानाची थोडीशी फक्त अर्ध्या तासाची झोप घेतली कानाने. त्याला हे दूध दिलं होतं झोळीत झोपताना, तर दूध पण त्याचं एवढं उरलं आहे. आणि त्याचा रोल आता त्याच्याकडे दिला आहे. त्रिशूला पण तिकडे भाजी पोळी दिली, बघू किती वेळात संपवते. तर आहे ना, मला ना सर्दीमुळे ना पायांचं एवढं थरकवतंय आणि असं चक्कर आल्यासारखं एकदम झोप येते पण सर्दीची, तसं होतंय. आणि तसं होत असल्यामुळे मी फरची पण पुसली नाही आज. मम्मी झाडझूड करून गेल्या, त्या स्वयंपाक करून गेल्या, त्या माझ्याकडे फक्त फरची पुसायचं काम होतं. मी फक्त धुणं मशीनला लावलं आणि कपडे वाट टाकले आणि खाऊन घेतलं. मला इतकं असं झापड आल्यासारखं होऊ राहिलं ते सर्दीमुळे, इच्छाच नाही होते काही करायची. तरी रूम आवरला, मुलांचं आवरून दिलं, त्यांना खाऊ पिऊ घालायला तर देऊन टाकलं त्यांच्याकडे. त्यांना म्हटलं खा गाड्यांनो, आज नका सांगू मला खाऊ घालायला. आणि मम्मी पप्पा आले ना तिकडून की आधी दवाखान्यात जायचं आहे, कारण पोरांचा पण खोकला खूप जास्त वाढला. त्रिशू तर लईच खोकलती. आणि मला तर सर्दीमुळे ना असं जेवण केलं ना डायरेक्ट असं मळमळ होऊन येते की असं काढून टाकावं का काय ते जेवण. असं इच्छा पण होत नाही खायची, पण मग भूक पण लागली होती. मला वाटतं चक्कर त्याचीच येत आहे का, खाऊन तर घेतलं पण आता मळमळ व्हायला लागली. नको राव, ही सर्दी ना कठीण, माझी लवकर जातच नाही. मला तर गोळ्या घेऊन थकवा येतो. 15-15, 20-20 दिवस गोळ्या घेते तरी माझी सर्दी जात नाही. कानू खा बेटा, कोणाची संपते, कानूची का त्रिशूची, कोणाची पटकन संपते. आता आपण बघू बरं का कोणाची पोळी पटकन संपते. कानू खा, ती पटापटा खाऊन चालली. तर हे पण गेले, त्यांच्या धरणाची काय तकतक राहते काय माहिती, किती वाजता येतं काय माहिती. मम्मी पप्पा इतका पसारा पडलाय ना घरात, ते येताच शॉक होतील की हिने काहीच आवडलं नाही. तर गाईज, माझा आता असा विचार चालू की याच्यावरती केस चढू द्यायचे नाही, एवढेच ठेवायचे. मला खूप जण बोलले की छान दिसत आहेत, तर मग आताने वाढवणार मी केस, एवढेच ठेवत जाणार आहे, अगदी एवढेच. म्हणजे कसं ट्रॅडिशनलवर पण चांगले दिसतील एवढे जास्त छोटे पण नाही, जास्त मोठे पण नाही. आणि असे इतर फॉर्मल्स वगैरे अशा साध्या कपड्यांवर, कुर्ती काढती, सगळ्यांवर चांगले दिसतील. काहीच, या पोरीला मी पोळी देऊन 1 तास झाला आणि ह्या बोख्याला पण हे पहा माझ्या हातात देऊन गेला ती पोळी, आणि ती पण खाऊन नाही राहिली. मला इतकं डोकं दुखतंय ना, आता कळत नाही मला काय करावं. केव्हाची पोळी खाऊ राहिली, ती पोळी फार कडक होऊन गेली असेल. आणि याला बी त्याची दिली, हे खाय ना, तुझी खाय ना. काय पसारा करून ठेवला, काय 2-3 वेळा यांना झोपवण्याचा प्रयत्न केला, पण मुलं कुठं झोपतात. इतकं फ्रस्ट्रेट करून टाकताना दुपारचे स्वतःही झोपत नाही, आम्हालाही झोपू देत नाही, नुसते उद्योग करत असतात. काय करत होते. शेण पाणी कसं एक सालदार तुझं सगळे कामाला लागले ना.
सायंकाळी मुलांना बोर्नविटा आणि आम्हाला चहा घेतला. तर गाईस आता मी जातोय गावात पोरांना दवाखान्यात घेऊन. पोरं नुसते पागल झाले, नुसते टॅ 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 करून राहिले. हा हा धर धर नुसते बिनकामी रडू राहिले. हा काय चॉकलेट घेऊन दे. धर धर ग बाई धर. त्याची माझ्या अशी नॉर्मल व्हिडिओ काढता एक चांगली, म्हणजे नंतर मी एखादा गाणार. तर गाईस मी ड्रेस पण नाही बदलला, म्हटलं जाऊ द्या काय दवाखान्यातच जायचंय, कोणतं फॅशन शोला जायचंय. तर आता आम्ही थोड्या वेळात पोहोचू दवाखान्यात. ही पण आमची त्रिशू बिनकामी नुसते रडारड चालू आहे मुलांची. बहुतेक सर्दी खोकल्याचं असं त्रस्त झाल्यासारखं वाटतं. आपण व्यक्त करू शकतो, लहान मुलं नाही करू शकत, त्यामुळे बहुतेक त्यांची चिडचिड होती. माझी पण खूप होती. तुमचं त्याच्यावर काही म्हणणं नाही का? नाही कुठं गेली? तुम्ही म्हणशाल रोजच होती, तुम्ही म्हणशाल रोजच होती, त्यात काही विशेष नाही. खूप सनलाईट येतोय चेहरे. तिथं उद्योग चालू. हे पामी दवाखान्यातून घरी आलो. तिथली तिची औषधं, हे माझी औषधं, आणि इकडं माझी आता चालू आहे कसली तयारी, पाणीपुरीची तयारी. हे चिंचा भिजत टाकले आहे, इकडं पुदिना तोडून आणलं आहे. आता बाकीची तयारी करते मी मस्त. आज पाणीपुरी खाऊ आम्ही. तर गाईस ही बघा माझी पाणीपुरी आणि भेळची तयारी. इकडे आहे तिखट पाणी, गोड पाणी, रगडा, पाणीपुरीच्या पुऱ्या आणि शेव, बुंदी, परत भत्ता याच्यासाठी भेळसाठी. तर आता मस्त आधी भेळ बनवते. आम्हाला ओली भेळ एकदम ते काय म्हणतात ठेला टाईप. तर मी आता मस्त भत्ता मिक्स करून घेतला आणि त्यात मग आता थोडं गोड पाणी, थोडं तिखट पाणी, त्यानंतर थोडा रगडा आणि बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर सर्व टाकून मस्त मिक्स करेल आणि वरून चाट मसाला आणि थोडासा परत रगडा वगैरे टाकून अशी मस्त ओली भेळ तयार. त्यावर थोडी शेव मारली की एकदम ठेला टाईप. तर मला ही ओली भेळ आणि घरातली पाणीपुरी खूप जास्त आवडते. आणि हा बेत असला ना आम्ही स्वयंपाकच करत नाही, आम्ही याच्यातच पोट भरतं आमचं. तर आता मस्त भेळ तयार आहे. आता मी सर्वांना वाटून देते आणि मी पण मस्त ताव मारते.
भेळ खाऊन घेऊ. तुला थोडी दे. बरं खाऊ बाई. पोरं आहेत. चला मंडळी, या ओली भेळ खायला. ओली भेळ रेडी आहे. त्यानंतर आता आम्ही पाणीपुरी पण खाणार आहोत. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.